दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा अत्यंत शुभ मानला जातो. मात्र या दिवशी छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण व शहरी भागात अक्षय तृतीयेला होणाऱ्या विवाह सोहळ्यामध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्याचं आव्हान कडेगाव तालुक्यातील सभापती पंचायत समिती कडेगाव डॉक्टर जितेश हनुमंतराव कदम, उपसभापती पंचायत समिती कडेगाव डॉक्टर विजय भीमराव महाडिक यांनी केलंय. भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बेकायदेशीर ठरतो. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सक्रिय राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावागावात सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी सतर्क राहून विवाहापूर्वी मुला-मुलींच्या वयाची खात्री करणे आवश्यक आहे. बालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असून यात केवळ पालकांवरच नाही तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वराडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक, मंडप डेकोरेटर्स जाणीवपूर्वक व जबरदस्तीने बालविवाह केल्यास यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना 2 वर्ष सक्षम कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून तात्काळ टोल फ्री 0198 या क्रमांकावर तक्रार देण्याचं आवाहन करण्यात आले. येथे करा तक्रार. तुमच्या गावात किंवा परिसरात बालविवाह ठरला असल्यास किंवा होत असल्यास त्याबाबतची माहिती चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.